50 मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा नको, अशोक खरात प्रकरणी भिडे गुरुजींची प्रतिक्रिया। अशोक खरातच्या शिवानिका संस्थेचं बँक अकाउंट सील, आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू, विशेष तपास पथकानं मालमत्तेची माहिती मागवली। अशोक खरातला बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानंच दिल्याचं उघड, 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल, नाशिक पोलिसात खरात विरोधात एकूण 8 गुन्हे दाखल। भोंदूबाबा खरातच्या मालमत्तेची पोलिसाच्या विशेष तपास पथकानं मागवली माहिती, तपास पथकाचं पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे मागणीचं पत्र। मंत्र्यांकडून शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग, नरहरी झिरवळांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर, शासकीय बंगल्यावर मद्यपान आणि अनैतिक व्यवहार। सरळ माणसाला बदनाम करायचा, नंतर मीडिया ट्रायल, हे झारीतील शुक्राचार्य कोण? अशोक खरात प्रकरण अंगलट येते म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार, नरहरी झिरवळांच्या वादग्रस्त व्हिडिओवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। शूट नंतर 6 ते 7 महिन्यांनी मंत्री झिरवळांचा व्हिडिओ समोर येणं म्हणजे पक्षातूनच कुणीतरी खरात प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे ऑपरेट करत नाही ना? राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांच्याकडून शंका व्यक्त। भारत आणि मॉरिशस देशात सामाजिक सलोखा, मराठी अस्मितेचा सेतू अधिक भक्कम, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची 4 एप्रिलला निवड, सभापती निवडीची विशेष सभा होणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून संजय केनेकरांच्या संघर्षमय प्रवासाचं विशेष कौतुक, पेपर टाकणाऱ्या मुलापासून ते आमदार पदापर्यंतच्या प्रवासाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। सातारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे यांची जामिनावर मुक्तता, संपूर्ण प्रकरणामागे जयकुमार गोरे हे सूत्रधार असल्याचा अनिल देसाईंचा गंभीर आरोप। मुंबईतील मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा, विधानसभा आणि विधान परिषदेत विधेयक मंजूर, निवासी तसेच व्यावसायिक मालमत्ताधारकांना दिलासा मिळणार। क्रीडा भवनाच्या आरक्षित जागेत मुंबई पालिका सभागृहाची मागणी, ब्रिटिशकालीन सभागृह अपुरं पडत असल्याची सर्वपक्षीयांची तक्रार। राज्यात इंधन तुटवड्यावर सरकार आणि प्रशासनाचं योग्य नियोजन नाही, खासदार बळवंत वानखेडेंची टीका। सोलापुरातील मोहोळ पंचायत समिती निवडणुकीतील भाजपच्या विजयी उमेदवाराच्या जात प्रमाणपत्र आणि शैक्षणिक दाखल्यावर आक्षेप, माहिती अधिकार कार्यकर्ते कैलास येवळे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार। श्रीरामनवमी निमित्त श्री खंडोबा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, दर्शनाकरता भाविकांची मोठी गर्दी, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। भिवंडीत रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, 350 वर्ष जुन्या काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी, मंदिराला फुलांची आकर्षक आरास। रामनवमी निमित्त वर्ध्यात अजरामर गीत, रामायण आणि नृत्य सादरीकरण, सार्वजनिक बजाज वाचनालयात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात रामनवमी उत्सव साजरा। मालेगावमध्ये रामनवमी निमित्त आकर्षक श्रीराम हनुमान देखावा, चंद्रकांत जाधव यांच्या वतीनं नगरपंचायत कार्यालयासमोर आकर्षक देखावा सादर। रामनवमी निमित्त पुण्यातील तुळशीबाग परिसरात राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी, मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। बुलढाण्याच्या संतनगरी शेगावात श्रीरामनवमीचा उत्साह, उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातून शेकडो पायी दिंड्या आणि देशभरातील हजारो भाविक शेगावात दाखल। रामनवमी निमित्त मुंबईत अनेक शोभायात्रांचं आयोजन, घाटकोपरमध्ये श्रीराम सेवा संघसह अनेक संस्थांच्या शोभायात्रांचं आयोजन। शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सव, राज्यभरातून शिर्डीत मोठ्या संख्येनं पालख्या दाखल, साई संस्थांकडून भाविकांसाठी अतिरिक्त राहण्याची तसेच भोजन व्यवस्था। भंडाऱ्यात प्रभू श्रीराम मंदिरातून नन्ही सेनेच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन, यात्रा विविध मार्गांवरून भ्रमण करत अखेरीस हनुमान मंदिरात पोहोचली, हनुमान चालीसा पठणानं शोभायात्रेचा समारोप। जळगावातील उतराण गावात श्रीराम नवमी निमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीत राज्यभरातील 300हून अधिक बैलगाडा स्पर्धक, शेतकरी सहभागी। बीडच्या श्रीरामाचं दादेगाव इथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, श्रीराम देवस्थानाला 350 वर्षाची परंपरा आजही कायम। नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह, काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिर गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट, दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात स्थापित श्रीराम यंत्राचे सिंहासन चंद्रपुरातील सागवान काष्ठातून साकारलं, चंद्रपूर गडचिरोलीतील वनविभागाच्या काष्ठा आगारातून श्रीराम मंदिर ट्रस्टने मागवलं होतं सागवान लाकूड।
नागपुरात रामनवमी निमित्त शोभायात्रेचं आयोजन. नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून भव्य शोभायात्रा निघणार. यात्रेच्या रथाला मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ओढून करणार सुरुवात. शिर्डीत रामनवमीचा उत्साह. साईबाबांची शिर्डी भाविकांनी फुलली. 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस. तर अकोल्यातील चित्रकार इब्राहिम शेख मंजाब यांनी रामनवमी निमित्त रेखाटलं श्रीरामांचं आकर्षक चित्र. कलाकृतीचे अकोला जिल्ह्यासह परिसरात सर्वत्र कौतुक. रामनवमी निमित्त वाढली रामफळाची आवक. 140 किलो रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध. अमरावती जिल्ह्यासह विदर्भातून रामफळ दाखल. रामनवमी निमित्त वर्ध्यात भगवामय वातावरण. चौकाचौकात भगवे झेंडे आणि पताकांनी शहराची आकर्षक सजावट. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य पूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा नोंदणीस. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नोंदणी सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच सर्व पूजा बुक. धाराशिवमध्ये तुळजापूर ते तेर रस्त्याचं काम धीम्या गतीनं. चैत्र यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांनाही करावा लागणार खराब रस्त्यावरूनच प्रवास. नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार. उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. इंदापुरात जिल्हा परिषद सदस्य अंकिता ठाकरे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी भेट. वर्ध्याच्या बाकडी नदीच्या पुनर्जीवनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजूर. आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश. 9,59,00,000 खर्चून होणार नदीचं पुनर्जीवन. वर्ध्यातील 200 विद्यार्थ्यांची नागपुरात विज्ञान सफर. रमण सायन्स सेंटर आणि राज्य विज्ञान संस्थेला शैक्षणिक भेट. तारांगण, 3D शो आणि विविध वैज्ञानिक प्रदर्शनींचा विद्यार्थ्यांनी घेतला आनंद. रायगडमध्ये 35 शाळा अनधिकृत. शिक्षण विभागाकडून यादी जाहीर. शाळांवर RT अंतर्गत कारवाई होणार. तर नागपुरात न्यायालयात हृदयविकाराच्या झटक्यानं वकिलाचा मृत्यू. प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती. वर्ध्याच्या आर्वीत काकडदार इथे पोलिसांचा संवाद उपक्रम. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांच्या अडचणी घेतल्या जाणून. नागपुरात रामनवमी निमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 3,500हून पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड तैनात. रामनवमी निमित्त पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगर येथून शोभायात्रा निघणार. साताऱ्यातील कराडमधून कोकणात जाणारी वाहतूक 2 महिने बंद राहणार. उद्यापासून 27 मे ला वाहतूक बंद राहणार. पाटण जवळील धांडे पुलाच्या कामामुळे प्रशासनाचा निर्णय. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून रोजी होणार. 27 मार्च पासून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार. तीव्र काहिलीनंतर मुंबईचं तापमान 2 अंशांनी घसरलं. बुधवारी मुंबईच्या तापमानाची 34 अंश नोंद. लोणेरे तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे यांचा तडकाफडकी राजीनामा. राज्यपालांच्या निर्देशानंतर राजीनामा. ग्राहकांना पाठवण्यात आलेलं पाण्याची 5 पट वाढ रद्द करण्याचे निर्देश. नागपूर पालिकेच्या जलप्रदाय समितीचे OCW ला निर्देश. RT प्रवेशासाठी मुदतवाढ. RT प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 31 मार्च पर्यंत आता अर्ज करता येणार. पुण्यातून एकही नवीन विमानसेवा सुरू नाही. विमानतळावरून 15 स्लॉट वाढीची घोषणा कागदावरच. आंतरराष्ट्रीय सेवेत घट. पुणे महानगरपालिकेचं काल सर्वाधिक काळ कामकाज. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 11:50 कामकाज. पंढरपूरला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पंढरपूर शहरात मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, हरभरा, मका आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात जल्लोषात स्वागत. आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. तर मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला. उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली. डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी दुःखद. त्यांच्या निधनामुळे थोर इतिहास तज्ञ, व्यासंगी तथा सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तिमत्वास मुकलो. खासदार सुप्रिया सुळेंची डॉक्टर जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली. पुण्यात बांधकामांना वेळेचे निर्बंध. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंतच बांधकामं करता येणार. पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश. सिडकोवर उच्च न्यायालयाचे ताशेरे. सदनिका धारकांवर 74 रुपये आकारण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त.
योजना गरिबांसाठी नसून श्रीमंतांच्या गुंतवणुकीचा मार्ग तयार करून देणारी असल्याचं न्यायालयाचे ताशेरे. सर्व कृषी विद्यापीठांमध्ये अग्निशमक आणि स्थापत्य ऑडिट करण्याचे आदेश. कृषी विद्यापीठात शॉकने विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आदेश. मावळमध्ये अद्याप पेट्रोल टंचाई नाही, मात्र पंपावर हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात. इंधन टंचाईच्या भीतीनं वाहन चालकांची पंपावर धाव. यवतमाळमध्ये पेट्रोल पंपावरील साठा संपल्याची अफवा. अनेक पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. बिहारमध्येही इंधन दरवाढीचा भडका. बिहारमध्ये पेट्रोल 5 रुपयांनी महागलं. डिझेलच्या किमतीतही 3 रुपयांची वाढ. पालघरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा. पालघर, बोईसर, मासवण, चारोटी, विक्रमगड परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल भरण्याकरता वाहन चालकांची गर्दी. वर्धा जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवड्याच्या अफवा. नागरिकांची पंपावर गर्दी. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. साताऱ्यातही इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, नागरिकांनी घाबरू नये. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचं आवाहन. युद्ध परिस्थितीचा एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर थेट परिणाम. अकोला शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा. तर नांदेडमध्ये पेट्रोल पंप बंद. नागरिकांमध्ये संभ्रम. पेट्रोल डिझेल टंचाईची अफवा पसरताच वाहन चालकांची पंपाकडे धाव. अकोल्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा. गॅस एजन्सी चालक गॅसचा तुटवडा दावा, मात्र प्रत्यक्षात ग्राहकांच्या हाती निराशा. आता एलपीजी ऐवजी पीएनजी पुरवठ्याला प्राधान्य. पीएनजी उपलब्ध असेल तिथे घरांमध्ये पीएनजीचाच वापर अनिवार्य. भंडाऱ्यात लाखनी इथं पेट्रोलसाठी नॅशनल हायवेवर वाहनांच्या रांगा. नॅशनल हायवेवर दुचाकीच्या अर्ध्या किलोमीटरपर्यंत रांगा. भिवंडी शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी. पेट्रोल संपणार या अफवेमुळे नागरिकांची गर्दी. अमरावतीत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची गर्दी. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधनाचा साठा. वाढत्या नागरिकांच्या गर्दीनंतर जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण. मीरा भाईंदरमधील पेणकरपाड्यात गॅससाठी गोंधळ. घरगुती गॅसचा काळा बाजार झाल्याचा आरोप. सिंधुदुर्गात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध. नागरिकांनी आवश्यकतेनुसार इंधन घ्यावं. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंचं आवाहन. इंधनाची ऑर्डर देऊनही कंपन्यांकडून पुरवठा नाही. मिरजेतील इंधन डेपोवर ट्रकच्या रांगाच रांगा. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध. अफवांमुळे पेट्रोल पंपावर मागणी आणि पुरवठ्यात असमतोल. पेट्रोल डिझेल बाबत अफवेमुळे इंधन विक्रीत 180 ते 190% वाढ. पेट्रोल पंपावर ताण. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. वर्धा प्रशासनाचा इशारा. देशात इंधन टंचाई नाही, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक. ट्रम्प या बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.